नमस्कार मित्रांनो, रामकृष्णारी. झालं तर शपथविधी झाला, सगळं झालं. चला आता येणाऱ्या 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार पण होणार आहे असं कळतंय. तर चला आपल्या राहुल दादांना पण मंत्रिपद मिळेल असंही चर्चा आहे सध्या. तर चला मग काय चाललंय बाकी. उद्या शनिवारी ठीक सकाळी 11 वाजता पाटसमध्ये चला चलो पाटस आहे. पाटसला या सर्वांनी. एक सकाळी 11 वाजता भीमा सहकारी साखर कारखाना चे मधुकर नगर पाटस सभासदांच्या वतीने कारखाना व कामगार सेवानिवृत्त कर्मचारी प्लस यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 65 दिवसापासून चालू असलेल्या उपोषणास व वार्षिक सर्वसाधारण सभेत 15 दिवसाच्या सर्व देण्याबाबत शब्द न पूर्ण केल्यामुळे श्री रमेश अप्पा थोरात यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पाठिंबा देण्यासाठी सर्व सभासद बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. तरी सर्वांनी उपस्थित राहा. बऱ्याचशा कामगारांच्या मागण्या आहेत. आज जवळपास 65 दिवसापासून उपोषण चालू आहे. जे काही पेमेंट राहिले कामगारांचं वगैरे जे काही मागणी आहे ते अजून काही दिलेली नाहीये असं आहे. तर उद्या रमेश अप्पा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी सकाळी 11 वाजता पाटसला या. आम्ही पण जाणार आहे लवकरच, तुम्ही पण या, आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूयात. चला सर्वांनी. आणि बघा आता कामगारांच्या विविध मागण्या आहेत तशाच बऱ्याच काय मागण्या आहेत. कामगारांना ग्रेडेशन प्रमाणे सेवेत कायम करणे. नंतर काय आहे दुसरी मागणी, कामगारांच्या थकीत देणे, प्रोव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी पतपेढी वसुली, रजेचा वापर, रजेचा पगार व इतर देणी. व तिसरी मागणी आहे सेवानिवृत्त कामगारांना थकीत फायनल पगार त्वरित देण्याबाबत. अशा काय मागण्या आहेत 2-3. तर थकीत पगार वगैरे जे काय आहे ते. तर सर्वांनी या आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. चलो पाटस भीमा पाटस सहकारी कारखाना. तर अजून बाकी काय चाललंय तुमच्याकडे. झालं आता सगळं, शपथविधी पण झाले. आता बाकी पुढे काय, आता बऱ्याचशा गोष्टी, आता नवीन नवीन घडामोडी, कोणाला आता कोणतं पद मिळते, कोणाला काय मिळते, ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत नाही का. तर सर्वांनी या, सर्वांनी बाकी काय होते काय नाही तर बघूया आपण पुढे. मंत्रिमंडळामध्ये सध्या खूप हे अजून एकनाथ शिंदे जे परत अजून गृहमंत्र्याचे गृह खात्याच्या वरून अजून ते हट्ट धरून आहेत की एकनाथ शिंदे गृह खातं त्यांना मिळालंच पाहिजे नाही का. तरी बघूया आता काय. जवळपास तिसऱ्यांदा देवेंद्र भाऊंनी शपथ घेतली आहे मुख्यमंत्री मधून. आणि अजितदादा जवळपास 6 ते 7 वेळा उपमुख्यमंत्री झालेत. म्हणजे जवळपास सर्वात जास्त उपमुख्यमंत्री पद स्वीकारणारे म्हणजे अजितदादा पवार हे सगळ्यात जास्त हे आहेत नाही का. आणि चला चांगलं काहीतरी. तीन हे खूप मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले. यांच्या ह्याच्यानुसार आता सरकार आहे, फडणवीस सरकार म्हणून स्थापन झालेलं आहे. तर नक्कीच आता हे होईल. आणि लाडक्या बहिणींचा पण विषय आहे. काल पण देवेंद्रजी बोलले संध्याकाळी शपथविधी झाल्यानंतर की येणाऱ्या जानेवारी महिन्यापासून पेमेंट चालू होईल. म्हणजे जे काही त्यांना 2100 रुपये जे आहेत ते लाडक्या बहिणींना मिळतील असं सांगतायत. त्यात पण काही करेक्शन आहेत, काही गोष्टी काय चुकीचं काय झालंय का, कुठं काय त्या लाडक्या बहिणींच्या विरोधात ते सुद्धा चेक करूनच पुढं प्रत्येकाला ते 2100 रुपये मिळणार आहेत असं सांगण्यात आलंय त्यांच्याकडून. तसंही आता काही वेळापूर्वी सुप्रियाताईंनी पण सांगितलं सकाळी 11 वाजता की पहिला हप्ता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापासून सुरुवात करावी नाही का. तुम्हाला काय वाटतं बघा. काय परिस्थिती लाडक्या बहिणींचं वगैरे काय मिळतील पैसे तर त्यांना पण. लाडक्या बहिणी सध्या वाट बघून आहेत सध्या जबरदस्त. तर काल आपण पाहिलं शपथविधीला जवळपास लाडक्या बहिणी महिलांच्या संख्याच जास्त होत्या. जास्तीत जास्त संख्या ही महिलांची होती शपथविधीमध्ये. काल पाहिलं असेल तुम्ही. तर लाडकी बहिणी ही योजना पॉप्युलर ठरलेली आहे. त्याच्यामुळे तर हा सगळा महायुतीला सगळं मिळालेलं आहे. सगळं मतदान वगैरे जास्त झालंय, त्याबद्दल काही शंका नाहीये. तर सर्व बहिणींनी आपल्या घरातल्या माणसाचं नाही ऐकलं, पण त्या लाडक्या भावाचं ऐकलं आणि मतदान जास्तीत जास्त केलं त्यांनी. त्यामुळे हे सगळं शक्य झालंय, याबद्दलही काही वाद नाहीये.
अवघड विषय सगळा. चला मग पुन्हा एकदा सांगणे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांनी व्हिडिओ शेअर करा एकमेकाला आणि कसा वाटला काय सांगा कमेंट्समध्ये. ठीक आहे, चला.